पहिल्या पार्टचा तर राडा बघितलाच, आता दुसऱ्या पार्टचा पण राडा बघून घ्या. सगळी बाजारपेठ तर धुक्यात हरवूनच गेली होती. असलं कडक व्ह्यू झाला होता का नाही, नादच करायचा नाही. भगवा तर असला दिसत होता. हा मेरुमणी तू राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. शककर्त्याचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सर्जा. महान मंदिर महाराष्ट्राचे. आयुष्यात एकदा तरी रायगडावर राज्याभिषेकला यावंच. किती सुख दुःख असली तरी रायगडावर हे जे सुख भेटतं का नाही, कुठंच भेटणार नाही. आता जी अनुभवले शब्दात पण मांडा येणं झाले, एवढं भारी वाटते. महाराजांची काय ती मूर्ती, हा हा, बघून असलं डोळं पाणवलं का नाही, काय बोलूच नका. मस्त असं क्लायमेट पण झाले आणि एवढं भारी वाटले. भारी शब्द त्या रायगडाला किती शोभून दिसतोय हे मला माहिती आहे. किती शब्दात पण आता मला बोलता पण येणं झाले, एवढं मला त्याच्यात जोश, आनंद, सुख. मराठी माणसं
ही सगळी एकत्रित येऊन राज्याभिषेक कसा होतो ही इथं आल्यानंतर कळतं. घरी बसून काहीच करणार नाही. राज्याभिषेक झाला काय झालं ही लोक नुसती स्टेटस ठेवून कळणारच नाही. जेव्हा माणूस इथं येतो ते जगतो तेव्हाच ते कळतं की नाही बाबा राज्याभिषेक असा असतोय. खरा आनंद राज्याभिषेकचा काय असतो ते इथं आल्यानंतर कळते. दरबाराचा पाठचा भाग पूर्ण धुक्यामध्ये असा गेलाय. एवढं धुकं झालंय का नाही पुढचा माणूस ओळखून पण येणार झाला की नक्की तो कोण आहे. आता कसं ओळखायचं. सागऱ्या तर बसलाय तिथं दरबारात. आता त्याला हुडकायचं कसं दिसायचा का देव मला. हो आता बसल्याला तर असेल. त्याला म्हटलंय बस इथं. आता काय करतोय काय माहिती. एक नंबर राडा होणार. दिसला दिसला बादशाह दिसला इथे बसलाय बादशाह. कसे जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलोय पण रात्र झाली. त्यांनी सजावट वगैरे काढून टाकले. त्या लेट झाला म्हटलं रात्री जायला जाईल दर्शन घ्यायला. लाईन वगैरे कमी झाल्यानंतर रांगा कमी झाल्या पण सजावट काय बघायला भेटली नाही. बघू जर तिथीनुसारच्या तारखेनुसार थांबलो 8-9 तारखेला तर अजून एकदा सजावट बघायला भेटेल. नवीन सजावट बघायला भेटेल आणि परत एकदा उत्सव साजरा करता येईल. आमचं काही ठरवणच झालंय कुठं ठिया मांडायचा. दरबारात नाहीतर मग बाजारपेठेत आता बॅगा ठेवल्या त्या पण असं वाटतंय दरबारात पण जावं. मोबाईलला चार्जिंग वगैरे लावायचे पण सध्याला आता वरती टेंट वगैरे लावून देतात का नाही काय माहीत नाही. पण बॅगा तर खाली जात. आता बघतो पहिल्यांदा जातो कॅन्टीनला काय खायला भेटते का नाही बघतो. जर नाही भेटलं तर आणल्यात चपात्या शेजवान चटणी लावताडा. सकाळी 7:30 वाजता काहीतरी पुरी भाजी खाल्ली होती येताना. तिथपासनं अजून काही खाल्लेलंच नाही. काय भूक पण लागलेली नाही अजून. नुसत्या पाण्यावरच आहे. पाणी तरी किती 1-2 बाटल्या पेल्यात त्याच्यावर काय पाणी पण पिलेलं नाही. भूक तर अजून काय लागलेलं नाही. बघू आता खाली गेल्यानंतर जातो. कॅन्टीन जर चालू असलं तर खायला येईल नाही तर मग आपलं आणलेल्या चपात्या खायच्या आणि झोपून जायचं. सगळं असं धुकं एवढं झालंय का नाही काय पुढचं दिसेना. लाईटमुळे जरा तर दिसतंय नाहीतर लाईट नसती तर काहीच दिसलं नसतं पुढं काय आहे कोण आहे. पाऊस सारखा ये जा करत होता म्हणून सदरेतच टेंट मारून घेतला. टेंट वगैरे मारून घेतल्यानंतर म्हणलं जेवायचं लई भूक लागली होती. पहिल्यांदा टेंट मारून घेतला नीट सगळीकडनं सामान ठेवलं आणि निघालो आम्ही. तारणहारा पावित्र्याच्या तेजा युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा. शुभ सकाळ भावांनो. आत्ताचे वाजल्यात 7. 6:30ला उठलोय पण काय व्हिडिओ केलेला नाही. 7 वाजल्यात. खाली येऊन बसलोय पायरी मार्गावर. तर आजचा दिवस आता गड फिरून घेतो. 2 जण येणार आहेत अजून. एक मित्र आहेत मग ते आल्यानंतर अजून गड फिरलाच पाहिजे. त्यांच्याकडनं काय माहिती भेटली तर ती घेतो. अजून 2 दिवस आहेत तिथीनुसारच्या राज्याभिषेकला. तर त्या राज्याभिषेकात काय नक्की वेगळं असते हे आता आम्ही बघतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. व्हिडिओ करायला चार्जिंग लावावं लागतंय. पॉवर बँक आहे ऑलरेडी आपली चार्जिंग. आता इथं आपण पण एक अर्धा तास चार्जिंग करून घेतो फुल होईल. बघू रात्री आता मिसळ खाल्ल्या. मिसळ काय एवढी खास नव्हती पण आता नाश्ता तर करावाच लागलं. कॅन्टीनकडे निघाले. कॅन्टीनचं जरा बजेट जास्तच आहे. चपात्या आणल्यात. जर कॅन्टीनला बजेट जर जास्त निघलं तर आपल्या आणलेल्या चपात्या तेवढ्या संपवायच्या.
त्या सपवले की जरा बरं वाटेल, नाहीतर त्या खराब वगैरे झाल्या की चांगलं नाही वाटणार. एवढ्या लांबनं आणायचं आणि खराब करून टाकायचं. त्यामुळे आता नाश्ता जर भेटला तर ठीक, नाही तर दुपारचं जेवण आपलं चपात्या खायच्या आणि हिंडत बसायचं. जिवंतपणे स्वर्ग काय अनुभवायचं असेल का नाही, तर रायगडावर त्या लोक येतातच, पण जे रोपवे मार्गे येतात त्यांना असं कळणार नाही की महाराज कसे येत होते, महाराजांचे मावळे कसे येत होते. जेव्हा ते नाणे दरवाजानं वरती येतील तेव्हाच त्यांना कळेल की रायगड काय चीज आहे, कसा सर करायचा, किती ताप होतोय, किती त्रास होतोय, ही नाणे दरवाजानं वर आल्यानंतरच कळते. रोपवेने येऊन गड फिरून नुकतं बघून मागे जाणं काय अर्थ नाही तेवढ्यात. पण आयुष्यात एकदा जरी नाणे दरवाजानं तुम्ही सर केला पाहिजे गड, एवढंच माझं म्हणणं आहे. खाली गेलो तो कॅन्टीनला, पण बजेट एवढं आहे की काय ऐकूनच मागं आलोय. पण आता असू दे, घरनं आणलेली चपाती, शेजवान चटणी वगैरे आणल्या, दही आणलंय, लोणचं आहे, एवढ्यात पोट भरलंच. नाही भरलं तर आहे खाली पिठलं भाकरी आपलं खाऊन यायचं. घरची चपाती आणलेली खाल्ली, 2 चपात्या ठेवल्यात बॅकअपला. खाली गेलो तो नाश्ता वगैरे केला होता, नीट नाश्ता आता आणलाय. शिवाजी विद्यापीठची आली होती कोल्हापूर, तर त्यांनी नाश्ता वगैरे आणला होता. मग त्यांच्याबरोबर आपलं नाश्तावरती घेऊन झालोय. आता पूर्ण रायगड धुक्याच्या ह्याच्यात गेलाय, काही दिसेना पण झाले बघा. आता एक 5 सेकंदापूर्वी असं पूर्ण सगळं दिसत होतं, आता पूर्ण दिसायचं बंद झालं. दरबार पण दिसायचं बंद झालाय आता. पुढे बाजारपेठ दिसत होती, आता ती पण दिसायची बंद झाल्या. त्याला म्हणतात स्वर्ग. दुपारनंतर पावसानं चांगलीच हजेरी लावली होती बघा. लय खतरनाक पाऊस पडला त्या दिवशी. पावसानं जरा राडा केला, पण जल्लोष काही कमी होणार नाही. ह्या पार्टमध्ये जेवढा राडा झाला त्यापेक्षा डबल राडा पुढच्या ब्लॉकमध्ये असणार आहे. तर पुढचा पार्ट बघायला विसरू नका. पुढचा पार्ट लवकरच येईल. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.